नमस्कार. आज 28 डिसेंबर 2024 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. शासकीय इतमातात निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार. डॉक्टर सिंग यांना आज निरोप. आजचा लोकसत्ता थोडासा शिळा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याऐवजी आपण डायरेक्टली इंडियन एक्सप्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, डॉक्टर सिंग्स फायनल जर्नी टुडे. State funeral for former PM today. His life a lesson on rising above the hardship. नरेंद्र मोदी. त्यानंतर गव्हर्नमेंट ॲग्रीज टू काँग्रेस रिक्वेस्ट फॉर सिंग मेमोरियल स्पेस अ प्रॅक्टिस UP इंडेड इन 2013. पहा, ही बातमी घेण्यासाठी मी लोकसत्ताला सोडलेला आहे, कारण लोकसत्तामध्ये बातमी काय आलेली आहे पहा की कुठे गेलं, स्मारक उभारण्याची मागणी अशा पद्धतीने लोकसत्ताने दिलेली आहे. पण स्मारक उभारण्याची जी मागणी काँग्रेसने केली होती त्याला मान्यता लगेच BJPने दिलेली आहे, किंवा सध्याचं जे NDA सरकार आहे त्यांनी ही मागणी मान्य केलेली आहे. व आपल्या देशातील ब्युटिफुल थिंग काय आहे तर ज्यावेळेस एखादी संकट येतं ना, तर सर्वजण एकत्र मिळून त्या संकटाला लढण्याचा किंवा सामना करण्याचा प्रयत्न करत असतात. व अगदी इथं पण तशाच पद्धतीने झालेलं आहे. मनमोहन सिंग यांना संपूर्ण सर्वपक्षीय म्हणजे अगदीच पहा, अमूलने पण तेच दिलेलं आहे की सबके मन को जीता. ओके, म्हणजे सर्वांचं मन त्यांनी जिंकलेलं होतं व हेच आपल्यासाठी एक बेस्ट उदाहरण आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, हाऊस होल्ड स्पेंडिंग ऑन फूड रायझेस इन रुरल एरियाज श्रिंकिंग गॅप विथ अर्बन सेंटर्स. आता ही जी बातमी आहे ती लोकसत्तामध्ये आलेली नाही आहे, त्यामुळे लोकसत्ताचं नाही घेतलं तरी चालेल. तर पहा, प्रश्न जर विचारण्यात आला GS1मध्ये कशाबद्दल, ग्लोबलायझेशनवरती जर प्रश्न विचारण्यात आला, सोसायटी इंडियन सोसायटी जी आहे त्यामध्ये जर प्रश्न विचारण्यात आला, पहा ग्लोबलायझेशनचे इफेक्ट कशा पद्धतीने झाले आहेत भारतावरती. व पहा, कालच्या लेक्चरमध्ये आपण ग्लोबलायझेशन काय होतं किंवा मनमोहन सिंग यांनी ग्लोबलायझेशन कशा पद्धतीने अस्तित्वात आणलं ते सर्व आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. प्लीज ज्या विद्यार्थ्यांनी कालचं लेक्चर पाहिलं नाही त्यांनी ग्लोबलायझेशनबद्दलचं ते लेक्चर पाहून घेऊ शकता. तर पहा, GS1मध्ये जर आपल्याला ग्लोबलायझेशनची संकल्पना विचारण्यात आली, त्यानंतर त्याचे इफेक्ट जर विचारण्यात आले, तर पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या देशावरती काय झाले ते लक्षात घ्या. तर अर्बन आणि रुरल याच्यापूर्वी तुम्ही 2011-12चा जर डाटा पाहिला ना, तर 84% एवढा गॅप होता आपल्या अर्बन आणि रुरलमध्ये. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 84% गॅप होता. तो 2023-24मध्ये किती झालेला आहे, तर फक्त 70% झालेला आहे, म्हणजे ड्रॉप झालेला आहे. डाटा शो अर्बन रुरल गॅप ड्रॉप टू 70% इन 2023-24 फ्रॉम 84% इन 2011-12. ओके, 2011-12मध्ये जो शहरी आणि ग्रामीण भागातील जो गॅप होता तो 84% होता, तो आता 70%वरती आलेला आहे. व ही पॉझिटिव्ह बातमी आहे. तुम्ही पण हा डाटा नक्की लिहायचा आहे GS1चं आन्सर रायटिंग करत असताना. आय होप हा पॉईंट समजलेला आहे. नेक्स्ट न्यूज आहे पहा, PM केअर फंड रिसीव्ह 912 करोड कंट्रीब्युटिंग इन इयर आफ्टर कोविड पॅन्डेमिक. पहा, 2020मध्ये कोविड-19 आलं, बरोबर. मग 2020मध्ये कोविड पॅन्डेमिक आल्यानंतर PM केअर फंड अशा पद्धतीने एक फंड बनवण्यात आलं. का तर डिझास्टर मॅनेजमेंट किंवा डिझास्टरचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांच्या अंतर्गत हा फंड तयार करण्यात आला. आता PM केअर फंड काय आहे किंवा म्हणजे तो वेगळा कसा आहे, आपल्याकडे पहा आर्टिकल 266 आहे. ओके, आर्टिकल 266नुसार कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया आहे. कोणता फंड आहे, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया आहे, बरोबर. त्याच्यानंतर अगदीच कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर पहिल्यांदा काय बजेटमध्ये तुम्हाला तरतूद करून पैसे घ्यावे लागतील. ओके, म्हणजे हे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून डायरेक्टली पैसे काढून घेता येतं का, तर बिलकुल काढून घेता येत नाही. पंतप्रधान असो किंवा राष्ट्रपती त्यांना डायरेक्टली पैसे काढून घेता येणार नाही कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून. ओके, जे इन्कम टॅक्स वगैरे आहे, जे सर्व काही उत्पन्न आहे ना देशाचं, ते आर्टिकल 266नुसार कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये जमा होतं. मग ज्यावेळेस बजेट मांडलं जातं पहा आर्टिकल 112नुसार, मग त्यामधून आपल्याला काय याची परमिशन घ्यावी लागते व या तिजोरीमधून आम्हाला पैसे पाहिजे आहेत, बरोबर. मग पैसे देतं संसद त्याला परमिशन दिली की ते जातात पैसे कुठं, पब्लिक अकाउंटमध्ये हे पैसे जातात. मग इथून खर्च वगैरे केलं जाऊ शकतं, पब्लिक अकाउंटमधून हे पैसे वर्ग होतात. त्यानंतर आणखीन एक फंड आहे आपल्याकडे आर्टिकल 267नुसार. आर्टिकल 267नुसार कोणता आहे पहा, कंटिजन्सी फंड ऑफ इंडिया.
ओके, आता हे फंड कोणाकडे असतं तर प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे असतं. ओके, प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत हे कंटिजन्सी फंड ऑफ इंडिया आहे. ओके, म्हणजे ज्यावेळेस इमर्जन्सी येते पहा, आता अगदीच पहा आपलं एक कुटुंब आहे, कुटुंबामध्ये पण अगदी आपले जे बुजुर्ग म्हणजे आपले आजोबा वगैरे असतील ना, तर त्यांच्याकडे पण काही पैसे असतात व आपल्या वडिलांकडे पण पैसे असतात. अगदी तशाच पद्धतीने पहा, हे आजोबा आहेत आपले, आजोबांकडे पैसे आहेत, पण आपण डेली यूजसाठी आजोबांचे पैसे यूज करतो का तर बिलकुल नाही, आपल्या वडिलांचे पैसे यूज करतो. वडिलांचे पैसे म्हणजे काय, हे पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया आहेत. आणि घरची तिजोरी म्हणजे हे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया आहे, ते आहे घरची तिजोरी म्हणजे आर्टिकल 266. व वडिलांचे पैसे म्हणजेच काय, पब्लिक अकाउंट आहे, किंवा आईजवळचे पैसे म्हणजे पब्लिक अकाउंट आहे. आणि कंटिजन्सी फंड ऑफ इंडिया म्हटल्यानंतर आर्टिकल 267, आणि हे कोणाजवळ आहेत तर हे आजोबांचे पैसे आहेत. ओके, मग ज्यावेळेस आपल्या कुटुंबाला इमर्जन्सी येईल ना, त्यावेळेस आजोबांचे पैसे आपण यूज करू शकतो. अगदी त्याच धर्तीवर पहा, ज्यावेळेस देशामध्ये इमर्जन्सीची सिच्युएशन येईल त्यावेळेस राष्ट्रपती हे पैसे कोणाला देतात तर पंतप्रधानांना देतात, किंवा सरकारला हे पैसे खर्च करण्याची परमिशन देतात. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला आहे. ओके, व हे झालं थोडंसं तिजोरीबद्दल. मग PM केअर फंड ऑफ ची काय गरज होती तर पहा, आता मी काय म्हटलं तर पंतप्रधानांना जर पैसे खर्च करायचे असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जर पैसे खर्च करायचे असेल तर त्यांना पहिल्यांदा संसदेची परमिशन घ्यावी लागते. ओके, त्याच्याशिवाय त्यांना डायरेक्टली पैसे खर्च करता येत नाहीत. व 2020 काय आलं होतं पहा, डिझास्टर आलेलं होतं. काय तर अगदी पॅन्डेमिक आलं होतं, ते डिझास्टर मॅनेजमेंटच होतं आपल्यासाठी, किंवा डिझास्टर होतं एक, बरोबर आहे. ओके, संकट होतं आपल्या देशावरती. मग 2020 ज्यावेळेस कोविड आलं ना, त्या कोविडला सामना करण्यासाठी आपल्याला ना आगावी रक्कमची गरज होती, बरोबर आहे. आगावी रक्कम कुठून येणार, मग आता आजोबांचे पैसे आपण त्यावेळेस घेऊ शकतो का, कारण ते जर संपले तर मग आपण आणखीन दुसरे जे चॅलेंजेस येणार आहेत, जसं पूर आलं किंवा कुठे काहीतरी झालं, मग त्यावेळेस आपण कसा लढा देणार. मग यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM केअर फंडची स्थापना केली तिथे. ओके, मग PM केअर फंड हे कॉन्स्टिट्युशनल होतं का तर बिलकुल नाही आहे. व कंटिजन्सी फंड आणि कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया हे कॉन्स्टिट्युशनल आहेत का तर बिलकुल आहेत. यस, हे दोन कसे आहेत, कॉन्स्टिट्युशनल फंड आहेत पहा, पण PM केअर फंड हे कॉन्स्टिट्युशनल नाही आहे. त्यामुळे पहा, याचं ऑडिटिंग किंवा RTI मधून तुम्ही याची माहिती प्राप्त करू शकता का तर बिलकुल नाही. हां, पण तर याची ऑडिट होऊ शकतं. मग आता सध्याला ऑडिट झालं, ऑडिट झाल्यानंतर आपल्याला काय समजलं पहा, 2020-21 जेव्हा कोविड गेलं किंवा कोविडची लाट संपली, त्याच्यानंतरही 2022-23 आपल्याला काय 912 करोड म्हणजे सक्सेसिव्ह इयर्समध्ये 912 करोड कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला आलेलं आहे. ओके, व PM केअर फंड हे कोणाजवळ असतं तर डायरेक्टली पंतप्रधानांच्या अंतर्गत असतं. व पंतप्रधानांना संसदेची हे पैसे खर्च करण्यासाठी पंतप्रधानांना मंजुरी घेण्याची आवश्यकता आहे का तर बिलकुल नाही. ते त्यांचे पैसे ते डायरेक्टली खर्च करू शकतात पहा. व याचा परिणाम अगदीच जसं केरळमध्ये वगैरे पूर आलं की लगेच तिथले पैसे त्यांनी या PM केअर फंडमधून पैसे वगैरे ते वर्ग करू शकतात. किंवा कोणालाही एखादा अपघात निधन वगैरे जर झालेलं असेल तर डायरेक्टली PM केअर फंडमधून हे पैसे वर्ग केले जाऊ शकतात. अशा पद्धतीने आहे सरकारच्या सरकारची स्पेशल तिजोरी त्यांनी क्रिएट केलेली आहे. व भारत देशाची तिजोरी म्हटल्यानंतर कोणती आहेत, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया आणि कंटिजन्सी फंड ऑफ इंडिया. प्लीज हे आर्टिकल लक्षात ठेवा. आय थिंक स्टाफ सिलेक्शन परीक्षांना वगैरे याचे प्रश्न आलेले होते पूर्वी. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला लक्षात राहील. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. सेकंड पेज, आता अगदीच फॉर्मर प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग यांची शाळा अशा पद्धतीची होती पहा. ओके, त्यांचं मार्क मेमो वगैरे एक्सप्लेनवरती दिलेलं आहे. शक्य झालं तर तुम्ही इंडियन एक्सप्रेसच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही पाहून घेऊ शकता, म्हणजे रिसर्च त्यांनी केलेली आहे त्याबद्दल होतं. मी स्किप करतोय सर्व काही, आपल्यासाठी जास्त गरजेचं नाही. त्यानंतर मुंबईची हवा परिपूर्णरित्या म्हणजे पुअर लेवलवरती जात आहे किंवा व्हेरी पुअरवरती गेलेली आपल्या ह्या आकडेवारीनुसार दिसत आहे. व अगदीच पहा, पूर्वी दिल्ली होतं, आता तीच हवा मुंबईमध्ये पण तशा पद्धतीची सिच्युएशन राईज करत आहे. ओके, त्यामुळे वेळीच आपल्याला सावध होणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट न्यूजकडे आपण जाऊयात. त्यानंतर एक्सप्लेन्ड सिरीज आलेली आहे पहा. एक्सप्लेन्ड सिरीजवरती पूर्णतः मनमोहन सिंग यांचा कालावधी दिलेला आहे, जो की कालावधी आपण कालच्या लेक्चरमध्ये अगदी योग्यरित्या पाहिलेला आहे असं मी नक्कीच म्हणू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे किंवा कालावधी कशा पद्धतीने राहिलेला आहे त्यांचं जीवनपट, तुम्ही कालचं लेक्चर नक्की पाहून घ्या, म्हणजे मी कालचं लेक्चरच त्यांना डेडिकेट केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे त्यांचेच काही रिफॉर्म्स आहेत ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर येतं पहा एक्सप्लेन कल्चर. आता हा प्रश्न मी एक प्रश्न विचारतो आहे तुम्हाला कल्चरबद्दलचाच, की भारत सरकारचं ऑफिशियल कॅलेंडर कोणतं आहे व ते किती वर्षांनी मागे चालतं. परीक्षेला UPSC प्रश्न नक्की विचारू शकते पहा. ऑफिशियल कॅलेंडर काय आहे भारत देशाचं. ओके, प्लीज कमेंट सेक्शनमध्ये याला मला उत्तर द्या. त्यानंतर मी डायरेक्टली सांगेन 78 वर्ष काय पहा आपलं कॅलेंडर मागे चालतं, हे लक्षात घ्या तुम्ही. आता पहा,
आपल्यापैकी सर्व विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री तर नक्की शिकली असेल पहा, 10वीपर्यंत तरी नक्कीच आहे. ओके, किंवा स्पर्धा परीक्षेसाठी तरी तुम्ही नक्की केमिस्ट्री शिकला असाल पहा. ते म्हणजे बॉन्डिंग वगैरे कशा पद्धतीने असतं, H2O. ओके, मग ह्या केमिकलमध्ये कशा पद्धती सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड वगैरे ते काही असतं. ओके, ते नक्की शिकला असाल पहा. मग ते शिकत असताना तुम्हाला काही शब्द असतील पहा, ऑक्टेन, डिकेन. ओके, म्हणजे डिके वगैरे तशा पद्धती असतील. मग ऑक्टेन म्हटल्यानंतर किती 8 नंबर्स येतं पहा. ऑक्टेन, डेका म्हणजे काय 10. अशा पद्धतीने तुम्ही थोडं तरी म्हणजे आठवत असेल पहा, अगदी त्यालाच अनुसरून पहा. आता ग्रेगोरियन कॅलेंडर आपण सध्याला जे कॅलेंडर वापरत आहोत, ओके, त्याचीच ही संकल्पना आपल्याला कशामुळे हे 12 महिने कसे झाले हे थोडंसं सांगायचं आहे. ओके, म्हणजे कुतूहल आहे, नक्की ऐका तुम्ही. तर पहा, सप्टेंबर डिराइव्ड फ्रॉम सेप्टेम, याला काय म्हणत होते पहा लॅटिन भाषेमध्ये 7. ओके, सेप्टेन म्हणजे 7, ऑक्टो म्हणजे 8, ज्यालाच आपण पाहिलं इथं पहा ऑक्टो म्हणजे 8, त्यानंतर नोव्हेंबरला नोव्हेम म्हणजे 9. अशा पद्धतीने हे होतं. म्हणजेच काय एकंदरीत सांगायचं काय, पूर्वी हे 12 महिन्याचं जे कॅलेंडर होतं ना, आता सध्याला जे ग्रेगोरियन कॅलेंडर आपलं 12 महिन्याचं दिसत आहे ना, ते 12 महिन्याचं नव्हतं पूर्वी, ते फक्त 10 महिन्याचं होतं. व लॅटिन भाषेमध्ये आज केमिस्ट्रीमध्ये जे आपण शब्द वापरतो ऑक्टा, डेका, ओके, हे पूर्वी ना तशाच पद्धतीने हे कॅलेंडर होतं. लॅटिन भाषेतील हे कॅलेंडर होतं. डेका म्हणजे 10, त्यानंतर ऑक्टा म्हणजे 8, नोव्हा म्हणजे 9. ओके, हे लॅटिन शब्द आहेत, बरोबर. मग काय पूर्वी आपलं कॅलेंडर पहा मार्चपासून चालू व्हायचं ते डेकाला जाऊन संपायचं. ओके, मार्च ते डिसेंबर अशा पद्धतीचंच हे कॅलेंडर होतं. मग हे कॅलेंडर बेसिकली कोणाचं होतं किंवा कोणत्या बेसिसवर होतं, तर हे लुनार कॅलेंडर किंवा मून यावरती हे कॅलेंडर होतं, चंद्रावर आधारित हे कॅलेंडर होतं. ओके, व या कॅलेंडरमध्ये बेसिकली दिवस किती होते पहा 304 दिवस होते. डन. व या कॅलेंडरला पहा रोमुलस कॅलेंडर असं म्हणलं जायचं, रोमुलस कॅलेंडर. ओके, मग हे बेसिकली लुनार बेस्ड हे कॅलेंडर होतं, 304 दिवसांचं हे कॅलेंडर होतं, बरोबर आहे. मग पहा पुन्हा काही दिवसानंतर अगदीच पहा जसं जसं वेळ पुढे जात होता तसं तसंच क्युरियोसिटी वगैरे वाढत जायला लागली. व त्यानुसार आपल्याला माहिती आहे की मग सोलार कॅलेंडर पण यायला लागले. मग सोलार कॅलेंडर येत असताना प्रॉब्लेम काय झाली पहा, तर यामध्ये दिवस कमी पडायला लागले, बरोबर आहे. आता अगदीच पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागतो, बरोबर आहे आपल्याला. मग हे अर्थचं रिव्होल्युशन समजून घेणारं किंवा कंप्लीट करणारं आपल्याकडे कॅलेंडर नव्हतं. मग याची गरज भासायला लागली पहा. मग याच्यासाठीच रोमन कॅलेंडर असेप्ट करण्यात आलं. व ते केव्हा असेप्ट करण्यात आलं पहा 738 इसवी सन पूर्व 738 BCE बिफोर कॉमन एरा, हे 738मध्ये त्यांनी असेप्ट केलं. ओके, व यामध्ये किती दिवस ॲड करण्यात आले पहा 61 दिवस याला ॲड करण्यात आले. मग 304 + 61 अशा पद्धतीने जर केलात तुम्ही तर 365 दिवसांचं हे काय झालं पहा आपलं कॅलेंडर तयार झालं. ओके, मग यामध्ये लीप इयरची पण संकल्पना तशीच आहे की पहा आपल्याला म्हणजे 6 तास एक्स्ट्रा येतात. ओके, रिव्होल्युशन होत असताना अर्थचं, मग हे 6 तासाला एक्स्ट्रा कव्हर करण्यासाठी पहा 1 दिवस 4 वर्षांनी वाढत असतो. ओके, तर ही बेसिकली त्यामागची संकल्पना आहे. ओके, मग यांनी काय केलं पहा पुन्हा मग रोमन कॅलेंडरमध्ये यांनी किती 2 महिने त्यांनी वाढवले. मग त्यांनी 2 महिने कुठं वाढवले पहा, अगदीच पहिल्यांदा मी काय म्हटलं मार्चपासून आपलं कॅलेंडर चालू व्हायचं, ते कुठं संपायचं डेकाला संपायचं म्हणजे डिसेंबरला जाऊन संपायचं, बरोबर. 10 महिन्याचं आपलं कॅलेंडर होतं. मग त्यांनी काय केलं पहा जानेवारी आणि फेब्रुवारी असे 2 महिने त्यांनी बेसिकली वाढवले. म्हणजे पहिल्यांदा 2 महिने त्यांनी सुरुवातीला वाढवले. जानेवारी हा महिना डेडिकेटेड टू जानूज. ओके, आता जानूज म्हटल्यानंतर आता सध्याचं हे लक्षात घेऊ नका, तर हे जानूज म्हटल्यानंतर रोमनचा देव आहे. ओके, त्याबद्दल यांनी काय केलं डेडिकेटेड टू जानूज. आणि त्यानंतर फेब्रुवारी हे फेब्रुवा नावाचं फेस्टिवल आहे त्याला त्यांनी डेडिकेटेड केलं, अगदीच फेब्रुवारी हा महिना. ओके, व फेब्रुवारी महिना किंवा फेब्रुवा हे जो फेस्टिवल आहे ना तो त्याचंच अर्थ होतं पहा आपलं इंग्लिश मिनिंग आहे त्याचं टू क्लीनेस, म्हणजेच काय आपला स्वतः बॉडीचं वगैरे म्हणजे पूर्णतः क्लीन करणं किंवा प्युरिफिकेशन एकंदरीत तुम्ही म्हणू शकता त्याला. तर हे 2 महिने त्यांनी पुन्हा काय केले पहा जानेवारी आणि फेब्रुवारी असे 2 महिने तिथं ॲड केले. मग आता काय झालं आपलं कॅलेंडर डिसेंबरपर्यंत जातं. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची संकल्पना पहा, आता मराठी इयर सेलिब्रेट आपण केव्हा करतो नवीन वर्ष गुढीपाडवा पण कधी येतो पहा मार्च किंवा एप्रिल दरम्यानच येतो पहा. मग त्याचं पण कारणच ते आहे सर्वांचे कॅलेंडर इथूनच चालू व्हायचे. पूर्वी 10 महिन्याच्या तशाच पद्धतीने चालू व्हायचे, पण पुन्हा जसं जसं शोध वगैरे लागायला लागले मग त्याच्यानंतर लक्षात आलं की बा नाही आपलं कॅलेंडर 12 महिन्याचं हवं किंवा म्हणजे जास्त दिवसांचं हवं, 361 दिवसांचं हवं. त्यासाठी ही 12 महिन्यांची संकल्पना मांडण्यात आली. आणि आता पहा आपलं पण मराठी जे वर्ष आहे ते मार्चपासूनच बेसिकली तिथं चालू होतं. ओके, त्यानंतर अगदीच पहा याला तुम्ही वेस्टर्न आणि ईस्टर्न संकल्पना नक्की मानू शकता. कारण व्हायचं काय आता
जर आजचा जर वर्ल्ड तुम्ही जर पाहिला तर ही पृथ्वी आहे. ओके, हा आपला प्यारा भारत आहे. प्यारा भारत कुठं आहे पहा, तर अगदीच ईस्ट साईडला आहे. ओके, आणि युरोपियन राष्ट्र कुठं आहेत तर ही वेस्ट साईडला आहेत. मग पहा मग व्हायचं काय, तर गुढीपाडवा अगदी मार्च महिन्यामध्ये याचं म्हणजे गुढीपाडवा आपला मार्च आणि एप्रिल दरम्यान येतो. मग अगदीच इयरची सुरुवात आपली ना पहिल्यांदा व्हायची. ओके, म्हणजे आपण कोणाच्या पूर्वी होतो तर हे वेस्टर्न जे वर्ल्ड आहे ना त्यांच्या पूर्वी आपण आपलं न्यू इयर वगैरे सेलिब्रेट करायचं, व ते अगदी सहज आहे व अगदी नॅचरली आहे पाहते. ओके, कारण इकडून उगवत्या सूर्याचा देश पण जपान वगैरे इथूनच येतो ना, मग हे बरोबर होतं पूर्वी. पण अगदीच आता याच्या मागची संकल्पना खरी आहे किंवा खोटी आहे माहिती नाही, परंतु अगदी मला पण माझ्या शिक्षकांनी वगैरे सांगितले ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता हे झालं सायंटिफिक मेथड, पण आता जर थोडंसं र्युमरस मेथड पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्यानंतर सांगतोय. तर पहा, वेस्टर्न वर्ल्ड काय वाटलं, मग त्यांनी म्हटले की नाही, आपला ईस्टर्न साईडच्या देशांपेक्षा पुढे जाणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी काय केले पहा, पूर्वी त्यांचं पण मार्चपासून चालू होतं ना, मग समान होतो ना आपण, नाही आम्हाला थोडंसं पुढे आगावीचं दाखवायचं आहे आम्हाला. त्यासाठी त्यांनी काय केले पहा, जानेवारीपासून आमचा मंथ वगैरे चालू केला त्यांनी. ओके, म्हणजे आम्ही थोडंसं त्यांच्यापेक्षा एक्स्ट्रा आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी काय केलं, म्हणून पहा पूर्वीचे मार्चच्या अगोदरच त्यांनी 2 महिने वाढवले व न्यू इयर वगैरे त्यांनी सेलिब्रेट करायला लागले. त्यामुळे आपण आता काय झालं, त्यांच्या मागे पडलेलो आहोत. आता बेसिकली तसं म्हणायचं नाही आपण मागे पडलो, परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तुम्ही हेच आहे. ओके, त्यानंतर स्वामी विवेकानंदांची पण एक संकल्पना बेस्ट आहे. आता अगदीच या लेक्चरमध्ये आपण त्याला पूर्णतः कव्हर करू शकणार नाही आहे, पण पहा अगदी जसं जसं सूर्य उगवतो ना तसं तसं आपण राईज करून इकडल्या देशांना, म्हणजे हे देश पूर्वी नव्हते परंतु आपण चांगल्या पद्धतीने, आता संस्कृती पण पहा ना तुम्ही, चायनाची पण सिव्हिलायझेशन होती, इंडियाचं पण सिव्हिलायझेशन आहे, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, परंतु तसं अमेरिकेचं सिव्हिलायझेशन तुम्ही वाचलात का कुठे, तर बिलकुल वाचलं ना. त्याची नेमकं कारणच ती आहेत. पूर्वीपासून संस्कृती कुठून नांदायला लागली होती, तर भारतापासून किंवा चायनापासून ती सुरू झालेली आहे असं सर्वजण मानतात. परंतु अगदीच पहा, ज्यावेळेस इंडस्ट्रियल रिव्होल्युशन वगैरे झालं, मग त्याच्यानंतर ते सर्व काही संकल्पना आपल्या धुळकात पडलेल्या आहेत. ओके, त्यामुळे आता ते वेस्टर्न वर्ल्ड थोडंसं जास्त पुढे गेलं व ईस्टर्न वर्ल्डचं कोणी एक्सेप्टच करायला वगैरे तयार राहिलं नाही. ओके, हे कारण आहेत व त्यांनी राज्य पण केलं ना आपल्यावरती, मग ह्या संकल्पना थोड्याशा धुळकात झालेल्या आहेत. ओके, आय होप हे संपूर्ण पॉईंट्स तुम्हाला समजलेले असतील. आता सायंटिफिकरित्या जे जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिना किंवा डिसेंबर अशी नावं काय आहेत किंवा ह्याच्या मागचं कन्सेप्ट काय आहे हे समजलं असेल. बाकी इंडियन कन्सेप्ट काय आहे किंवा आपल्या देशाची संकल्पना काय आहे हे पण मी तुम्हाला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप हे दोन्ही पॉईंट क्लिअर आहेत. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता पहा, राजनाथ सिंह यांनी त्यांच्याबद्दलचा एक अनुभव लिहिलेला आहे. कोणाबद्दलचा, तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दलचा तो अनुभव आहे. आता अगदीच पहा, बोलण्यासारखं भरपूर काही आहेत गोष्टी. म्हणजे राजनाथ सिंह यांना त्यांनी पर्सनली फोन केला होता मनमोहन सिंग यांनी. अगदीच राजनाथ सिंग त्यावेळेस अवाक झाले होते की असं कसं होऊ शकतं का, म्हणजे प्राईम मिनिस्टरवरती आपण एवढं टीकास्त्र करायचं व त्यांनी आपला पर्सनली फोन करायचे, म्हणजे ते खूपच त्यांनी म्हणजे तशा पद्धतीने हे झाले होते, पर्सनली फील झालं त्यांना. त्यामुळे त्यांनी लिहिलेलं आहे ओपिनियन त्यांचं. त्याच्यानंतर पुढे चला. आता पहा, अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचं पण एक किस्सा त्यांनी दिलेला आहे. जसं की पहा, कालच्या लेक्चरमध्ये पण आपण म्हटलेलं होतं, मार्च 1991 त्यांना पद मिळालेलं होतं. पहा, UGCचं पद त्यांना मिळालं होतं. पण जून महिन्यामध्ये त्यांना अगदीच PM नरसिंह राव यांनी फोन केला व त्यांनी म्हटलं की आता तुम्हाला फायनान्स मिनिस्टरचं पद सांभाळायचं आहे व त्यांना राजीनामा तिथला देऊन इकडे त्यांना डायरेक्टली आसाममधून राज्यसभेची सीट देण्यात आली. बरोबर. मग जुलै महिन्यामध्ये त्यांनी बजेट मांडलं पहा, व बजेटमध्ये त्यांनी अगदीच रिफॉर्म केले इकॉनॉमीमध्ये. मग त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांनी भाषण करत असताना त्यांना टोकलं व मनमोहन सिंग यांचं वाक्य होतं पहा त्यावेळेस, म्हणजे सरफरोश की तमन्ना अब हमारे दिल में, अशा पद्धतीने त्यांनी बोलण्यासाठी वगैरे तयार झाले होते. पण त्यांनी डायरेक्टली अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना क्रिटिसाइज केलं. ओके, क्रिटिसाइज केल्यानंतर लगेच त्यांनी राजीनामा देण्यासाठी तयार झाले होते मनमोहन सिंग. पण डायरेक्टली अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटले की तुम्ही हे पर्सनली वगैरे घेऊ नका, माझं काही तसं ओपिनियन नाही आहे, पण हे पॉलिटिकल आहे व तुम्ही तशा पद्धतीने स्वतःवरती सर्व काही जे आक्रमण वगैरे संसदेत होतात ते प्लीज घेऊ नका, असं त्यांनी म्हणून त्यांना राजीनामा वगैरे देण्यापासून रोखलं होतं. म्हणजे पहा किती म्युच्युअल कन्सेंट वगैरे होतं, असं मला बेसिकली ठेवायचं आहे. 2018मध्ये ज्यावेळेस डेथ झाली अटल बिहारी वाजपेयी यांची, त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे की नेहरूंच्या विचारावर चालणारे अटल बिहारी वाजपेयी होते. म्हणजे ज्यावेळेस नेहरूंचं पॉलिटिक्स जशा पद्धतीने होतं कधी तशाच पद्धतीने अटल बिहारी वाजपेयी यांचं होतं. व हे जे व्हिजन आहे आपल्या पॉलिटिक्समधलं किंवा ही जी लोकशाही आपली देशाची आहे ही अशाच पद्धतीने तेवत असायला हवी, असंच पंतप्रधान
मनमोहन सिंग यांचं मत होतं. आता पंतप्रधान शब्द वापरत आहे, पण दिवंगत असं तुम्ही म्हणू शकता तिथे, किंवा फॉर्मर प्राईम मिनिस्टर असं तुम्हाला म्हणायचं आहे, कारण मी शब्द तिथं डाग्याच्या लगे ते हे करू शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. त्याच्यानंतर पुढे चला तुम्ही, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांचं पण तशाच पद्धतीने मत आहे. आणखीन एक महत्त्वाचा किस्सा जर म्हटलं तर तुम्ही रघुराम राजन यांचं तुम्ही ऐकू शकता, कारण रघुराम राजन यांचं तर म्हणजे असं आहे पहा की त्यांना RBIचं गव्हर्नरपद देण्यात आलेलं. पण त्याच्या मागचा जर किस्सा तुम्ही पाहिलात तर एका पब्लिक कार्यक्रमामध्ये रघुराम राजन म्हणजे त्यावेळेस एक साधं व्यक्तिमत्व, ओके, त्यांनी डायरेक्टली क्रिटिसाईज केले, स्टेजवरती जाऊन त्यांनी डायरेक्टली क्रिटिसाईज केले की आपल्या देशाची इकॉनॉमी वगैरे अशा पद्धतीने थोडंसं खालावत चाललेली आहे, यामध्ये रिफॉर्म येणं गरजेचे आहेत, अशा पद्धतीने त्यांनी डायरेक्टली स्टेजवरती वगैरे बोलत होते. पण दुसऱ्या दिवशी कॉल आला व लगेच त्यांना रघुराम राजन यांना काय पहा, ज्यांनी क्रिटिसाईज केलं त्यांना RBIचे गव्हर्नर पद देण्यात आलं. व अगदीच पहा, क्रिटिसाईज झाल्यानंतर म्हणजे तिथले जे हे आहेत निगेटिव्ह पॉईंट्स आहेत त्याला पॉझिटिव्हली बदलण्यासाठी त्यांना पद वगैरे दिलेलं होतं. मग हे होती खऱ्या अर्थाने लोकशाही, कारण किंवा हे आपल्या देशाची लोकशाही असं तुम्ही म्हणू शकता, कारण क्रिटिसाईजला पण आपण आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी हे सर्व काही चालू होतं असं तुम्ही म्हणायचं आहे. व अगदीच हा जो वारसा मनमोहन सिंग यांनी आपला दिलेला आहे, आपण नक्कीच अशाच पद्धतीने पुढे कंटिन्यू ठेवूयात, अशा पद्धतीची आपण आदरांजली त्यांना नक्कीच अर्पण करूयात. तर आता आपण इथे थांबूयात. जर तुम्हाला अगदीच त्यांच्याविषयी आणखीन जाणून घ्यायचं असेल किंवा त्यांनी पॉलिसी कोणत्या कोणत्या फ्रेम केल्या होत्या हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ नक्की पाहून घेऊ शकता. त्यामधून UPSC आणि MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी अगदीच महत्त्वपूर्ण पॉईंट्स मी दिलेले आहेत. ओके, याबद्दल काही शंका काही सूचना असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.